अष्टपैलू अत्रे नामवंत कलाकारांच्या आवाजात एक उत्कृष्ट नाटककार, एक चित्रपट निर्माता, एक झुंजार पत्रकार, एक उत्तम शिक्षक, एक उत्तम वक्ता असे वैविध्यपूर्ण रंग असलेला एक लेखक, शिवाय उत्तम विनोदी लेखक आणि विनोदी वक्ताही होता. असं म्हटलं तर आश्चर्यच वाटेल नाही का? पण इतर सगळ्या भूमिका पार पाडत असताना विनोदाची साथ एका बाजूला होतीच आणि ती महत्त्वपूर्ण होती. म्हणूनच अत्रे म्हटलं की विनोदी लेखक आणि हजारो लाखोंच्या समुदायापुढे भाषण करणारे अत्रे असं चित्र चटकन नजरेसमोर येतं. विनोदाविषयी त्यांची स्वतःची भूमिका काय होती हे तुमच्यापर्यंत पोचवावं एवढीच इच्छा आहे. बंधू भगिनीनो, मला आज या ठिकाणी यायला 8 मिनिटं वेळ लागला. याचं कारण मला इथे यायला वाट मिळाली नाही हे होय. शेवटी मी मागल्या बाजूनं भिंतीवरून उडी मारून आलो. भिंतीची उंची 4.5 फूट होती. उड्या मारलेला बरीच वर्ष झाली, पण आजही मी यशस्वीपणे उड्या मारू शकतो हे यावरून सिद्ध झालं. भिंतीवर बसलेल्या माणसानं मला विचारलं सुद्धा, इथे काय काम? इथे अत्रे यांचं व्याख्यान आहे. अत्रे म्हणजे मीच असं मी त्याला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, थट्टा करता काय आमची? माझा आजचा व्याख्यानाचा विषय विनोदाचं व्याकरण हा आहे. ह्यात व्याकरणापेक्षा विनोदावरच जास्त जोर आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. निव्वळ व्याकरणावर जर मी व्याख्यान देऊ लागलो तर दादोबा पांडुरंगाच्या कुटुंबातील मंडळी तरी जमतील की नाही याचीही मला शंका आहे. अत्रे आज व्याकरणावर बोलणार आहेत अशी रस्त्यात कुणीतरी चर्चा करीत होतं. व्याकरण हा माझा अगदी कच्चा विषय होता, तेव्हा आपण व्याकरणावर बोलणार हे ऐकून मलाही बरं वाटलं. पण आज मी निव्वळ व्याकरणावर बोलणार नाही. मुंबईच्या एका दैनिकात मी विनोदाचे राजकारण ह्या विषयावर बोलणार आहे असं जाहीर झालं आहे. पण मी राजकारणावरही बोलणार नाही. विनोदाबद्दल लोकांमध्ये गैरसमज फार आहेत. आताच प्रकाश मोहाडीकर यांनी सांगितलं की आचार्य अत्रे व्याख्यानाला येणार नाहीत अशी बातमी उठली होती. अशा बातम्या नेहमीच उठतात, पण आपला अनुभव तसा नाही. कारण तसं असेल तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं व्याख्यानाला हजर राहिलाच नसता. बायकांचा तर माझ्याबद्दल भलताच गैरसमज आहे. त्यांना म्हणे माझं व्याख्यान ऐकताना माना खाली घालाव्या लागतात. पण माझा असा अनुभव नाही. मी हजारो सुंदर मुंडकी माझ्या व्याख्यानामुळे अवनत व्हावीत असं मी काही बोलेन असं नाही. विनोदी माणसाबद्दल भलतेच गैरसमज असतात. ज्ञानी माणूस गंभीर असतो, तो जीवनाच्या तळाशी बुडी मारतो. विनोदी माणूस उथळ असतो, तो वर वर पाहतो, कारण त्याला काही कळत नाही, तो खोलवर जाऊ शकत नाही असं लोक समजतात. पण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्यापेक्षा वरवर आभाळात उडणाऱ्या चंडोलाला जास्त कळत असतं. विद्वान हा गंभीर असतो, पण मी गंभीर नाही म्हणून मी विद्वान नाही असं काहीजण समजतात. इथल्या विद्यापीठाच्या शेवटल्या परीक्षेत मी पहिल्या वर्गात पहिला आलो आणि इंग्लंडमध्येही मी हाच मान मिळवला आहे. पण मी विद्वत्तेचं प्रदर्शन करत नाही. विद्वान एका ठिकाणी बसतात, पण मी एका ठिकाणी बसत नाही. विद्वान हे व्यायाम करत नाहीत, त्यामुळे त्यांना अपचन होतं आणि ते गंभीर दिसू लागतात. विनोदी माणूस वर पाहणाऱ्याला रंगेल वाटतो. इंग्रजी वाङ्मयात घुबड हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्याकडे मात्र त्याला अशुभ मानतात. विनोदी माणूस हा फुलपाखरासारखा असतो. तो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो. कधी रस चाखतो, कधी चाखीत नाही. विनोदी माणूस वरकरणी जीवनाचा विचार करीत नाही असं दिसत असलं तरी तसं समजणं चुकीचं आहे. विद्वान लोक जीवनाचं रहस्य आपल्याला कळलं, विश्वाचं रहस्य आपल्याला उलगडलं असं म्हणतात. पण या लोकांना
वेदाभ्यास जड का म्हणतात? वेदाभ्यास हलका का म्हणत नाहीत? ज्ञानी मनुष्य जड होतो, खाली बसतो, वजनदार होतो. हे चुकीचं आहे. गेल्या 30 वर्षापासून मी विनोदाचं दुकान उघडून हा धंदा चालवला आहे. तरी अजून कित्येकांचा गैरसमज दूर होत नाही. पण लोक माझ्या व्याख्यानाला हजारोंच्या संख्येनं जमतात. यावरून त्यांना माझ्याविषयी आदर वाटतो असा भलता गैरसमज मी करून घेणार नाही. या गर्दीचा अर्थ एवढाच की आज विनोदाचं गिऱ्हाईक वाढलंय. हा धंदा चलतीच चाललाय आणि माझ्यापेक्षा कोणी वाकबगार माणूस यात पडेल तर धंद्यात अधिकच तेजी येईल. महाराष्ट्र प्रकृतीनं गंभीर आहे असं पूर्वी कोणी मानित नसत. आधी भाषा होते, नंतर व्याकरण होतं. शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते असं दादोबांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. विनोदाच्या व्याकरणामागेही एक शास्त्र आहे, एक भूमिका आहे, एक सिद्धांत आहे. विनोदाचे नियम ठरलेले आहेत. ज्याला विनोदाचे नियम कळत नाहीत त्याला विनोद कळत नाही. हसणं म्हणजे विनोद नव्हे. विनोदाचा आस्वाद घेता आला पाहिजे. विनोदाबद्दल मी जे काही सांगणार आहे त्यात नवीन असं काही सांगणार नाही. विनोद हा स्वतः वाईट नाही, पण त्याचे नातेवाईक फार आहेत वाईट. वात्रटपणा, गावंढळपणा, चावटपणा, पानसटपणा, ग्राम्यता, अश्लीलता, बिभत्सपणा असे एकापेक्षा एक इरसाल असे त्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. विनोदी म्हणजे वात्रट, त्याच्यामुळे बायकांना खाली मान घालावे लागतात. जणू काय लज्जेचा मक्ता बायकांनीच घेतला आहे आणि पुरुषांना डोकी वर करण्याचं तेवढं काम उरलेलं आहे. विनोद हा कुलीन जातीतला असला तरी तो राहतो भलत्या आळीत. तो सदाशिव पेठेत किंवा गिरगावात राहत नाही, दुसऱ्याच ठिकाणी राहतो. ही नावं मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्हाला त्यांची माहिती नाही असं नाही. विनोद म्हणजे गंमत नव्हे. तुम्ही इथे वेड्यासारखे हसायला आला असं मी मानत नाही. मी लोकांना सन्मार्ग दाखवतो तर काही लोक म्हणतात की अत्र्यांनी लोकांना बिघडवलं. जगात तसं पाहिलं तर दुःखच दुःख भरलेली आहेत. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्या मागे दुःखांचा ससेमिरा आहेच. तुम्ही 9 वाजता माझ्या व्याख्यानाला आलात, पण 11 वाजता 2 तासांनी म्हातारे व्हाल, मृत्यूच्या अधिक जवळ जाल. काळ हा कधी न थांबणारा प्राणी आहे. मृत्यूला आपण फार भितो. याशिवाय माणसानं पृथ्वीवर जे रोग निर्माण केले आहे त्याचं वर्णन काय करावं. माणसाच्या आशा पूर्ण होत नाहीत. सकाळ संध्याकाळ दुसऱ्याची बोलणी खावी लागतात. देश स्वतंत्र झाल्यामुळे रोज नवे कायदे होतात. ह्याशिवाय दारिद्र्य, अपमान इत्यादी गोष्टी आहेतच. या दुःखांचा जर विचार केला तर आपण जगतो तरी का असा प्रश्न पडेल. खरोखर अशा परिस्थितीत माणसानं आत्महत्याच करायला पाहिजे. परंतु दुःखानं भरलेल्या या विश्वात मानवाला मिळालेल्या विनोदाच्या महान देणगीमुळे तो जगत असतो. माणसाला भाषा येण्यापूर्वी हसता येतं. हास्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्यावरच विनोदाची इमारत उभारली गेली आहे. जीवनातली विसंगती, विकृती यांच्याकडे दयाबुद्धीनं जो पाहतो तो विनोदी, अशी व्याख्या ॲरिस्टॉटलने केली आहे. विनोदाचा विषय दुःख आहे असं कॅन्ट म्हणतो. दुःखातून हास्य उद्भवतं याचं एक उदाहरण सांगतो. 1914 साली आम्ही मॅट्रिकच्या वर्गात होतो. त्यावेळी आमचे एक शिक्षक आजारी पडले. जर्मनीबरोबरची लढाई त्यावेळी नुकतीच सुरू झाली होती आणि जर्मनीनं हिंदुस्थान घेतलं तर आमची मॅट्रिकची परीक्षा चुकेल असं आम्हाला वाटलं. पण तसं झालं नाही. आमच्या शाळेतले एक लोकप्रिय शिक्षक त्याचवेळी मरणोन्मुख अवस्थेप्रत गेले. तेव्हा आम्ही 400-500 विद्यार्थी त्यांच्या घरी गेलो. त्यांचा ग्रंथ अर्ध्या तासात आटोपणार म्हणून वाट पाहत बसलो. थोड्या वेळानं एक विद्यार्थी आत जाई आणि अजून संपले नाहीत म्हणून येऊन सांगे. शाळेतल्या एका मूर्ख ड्रॉइंग मास्तराने दूरदर्शीपणानं त्यांचा पाससुद्धा काढून ठेवला आणि इतर सामानही आणून ठेवलं. मंडई शेजारच्या दुकानातून फडकं मडकं वगैरे आम्ही आणलं. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले तरी मास्तर आपले तसेच.
परमेश्वरा ह्यांना आपल्या घरी ने, अशी केविलवाणी प्रार्थना सुद्धा आम्ही केली. आणि शेवटी पहाटे 4 वाजता ते गेले. हा प्रसंग घडला तेव्हा कोणी हसलं नाही, पण आज आपण या प्रसंगी हसत आहोत. जीवनात अनंत दुःख आहेत. ती दुःख सहन करून कधी कधी हसू येतं. माधव जुलियन वारले तेव्हा आम्ही सर्व मंडळी स्मशानात गेलो. नरसोपंत केळकर हेही स्मशानात आले होते. प्रसंग अतिशय दुःखाचा, पण अशा वेळी एक तरुण कवी तिथं आला आणि तात्या माधवराव गेले हो म्हणून त्यांना भर स्मशानात मिठी मारली. त्यावेळी हसावं की रडावं हेच कळेना. वास्तववादी जगातला दुःख हा विनोदाचा विषय होऊ शकतो. लहानपणचे 2 मित्र मोठेपणी एकत्र आले म्हणजे लहानपणी शाळेत खाल्लेल्या माराच्याच आठवणी काढतात. पूर्वी भोगलेली दुःख नंतर विनोदाचं भांडवल ठरतं. रंगभूमीवर जसा एक नट गेल्यावर दुसरा नट प्रवेश करतो, तसा जीवनाच्या रंगभूमीवर एका बाजूनं दुःख गेल्यावर दुसऱ्या बाजूनं विनोदाचा प्रवेश होतो. मरण हा विनोदाचा मोठा विषय आहे. आपण इतरांपेक्षा वरचढ असावं असं मानवाला वाटतं. रस्त्यावरल्या केळ्याच्या सालपटावरून दुसरा माणूस घसरून पडला. आपण जमिनीची 90 अंशाचा कोन करून उभे असलो आणि दुसरा माणूस जमिनीशी समांतर झाला की आपल्याला जरा बरं वाटतं. पण आपलाही तोल जाऊन आपण खाली घसरून पडलो की मग मात्र दुसऱ्याविषयी सहानुभूती निर्माण होते. गोरा काळ्याला हसतो, उजळ काळा तेल्या काळ्याला हसतो. इंदूबिंदूंना पांढरी पातळ नेसून मुंबईत हिंडवलं तर संध्याकाळी त्या पातळ्यांच्या काळ्या चंद्रकळा होतील असं गडकरी वर्णन करतात. पण हे ऐकून प्रेक्षकातल्या काळ्या हसतात. विनोदाच्या मुळाशी उपहास असावा, पण राग द्वेष नसावा. विनोद समजायला मनुष्य एका विशिष्ट परिस्थितीत पाहिजे. वाटेल त्या परिस्थितीत माणूस विनोद ग्रहण करू शकत नाही. त्यासाठी विशिष्ट परिस्थितीशी समरस व्हावं लागतं. हा विनोदाच्या व्याकरणातील पहिला सिद्धांत आहे. तुम्ही आता इथं बसलात, पण तुमचं एक सामुदायिक मन तयार झालंय. पण शेजारच्या गच्चीवर उभा असणारा मनुष्य ह्या परिस्थितीशी समरस न झाल्याने त्याला विनोद कळणार नाही. विनोद कळण्यासाठी खेळकरपणा पाहिजे. खेळकरपणा येण्यासाठी तरुणपणा पाहिजे. तरुणपण हे वयावर, केसांच्या रंगावर अवलंबून नाही. आयुष्याला विटलेली, खिलाडू नसलेली माणसं विनोद समजू शकत नाहीत. इतिहासाचार्य राजवाडे यांना विनोद कळे, पण ते विशिष्ट वातावरणात येत नसत. त्यामुळे विद्यार्थी हसला तर ते त्याच्या तोंडात देत. प्रोफेसर राजवाडे हे कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी भर दुपारी पोटात भूक लागलेली असताना आणि आम्हाला जिलेबीचं जेवण मिळणार म्हणून आम्ही आनंदात असताना तत्त्वज्ञानावर व्याख्यानं देत. कृष्णराव मराठे हे माझे मित्र आहेत, पण तेही विशिष्ट पातळीवर येत नाहीत. आणि मग त्यांचे भलते प्रश्न सुरू होतात. गोष्टीत सिंह असं म्हणाला म्हणून आपण सांगतो, पण सिंह बोललाच कसा असं कोणी विचारलं तर काय सांगायचं? नाटकात पुरुष बायकोचं सोंग घेतो, पण बायकांनी त्याला ओळखलंच कसं नाही? खो-खोत एखादा गडी मेला तर तो जिवंत झालाच कसा? फाल्गुनरावांनी आपल्या बायकोला बुरखा घेतला असला म्हणून ओळखलंच का नाही? हे असं प्रश्न कोणी हे विचारले तर काय कपाळ उत्तर देणार? तेव्हा विशिष्ट संकेता वाचून विनोद निर्माण होत नाही. अपेक्षाभंगानेही विनोद होतो. जादूगार जसा हा हा म्हणता रुपया काढतो तशातला हा प्रकार आहे. लोकमान्य गेले, गांधीही गेले, माझीही प्रकृती सध्या बिघडली आहे असं म्हटलं तर तुमचा अपेक्षाभंग होईल की नाही? मामा वरेरकर यांचं आणि माझं वाङ्मयात वैर आहे, पण मी त्यांचा द्वेष करू शकत नाही. विनोदी माणूस हलकट नसतो. त्यांचं आमचं वाङ्मयीन भांडण. त्यामुळे एकमेकांच्या व्याख्यानात एकमेकांविषयी काही ना काही विषय निघायचाच. एकदा मी म्हटलं, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा नाटककार जर कोणी असेल तर तो मामा वरेरकर. लोकांनी लगेच टाळ्यांचा कडकडाट केला. पण नंतर मी म्हणालो, असं त्यांचं स्वतःचं मत आहे. याला अपेक्षाभंग म्हणतात.
त्यामुळे एकदम माणूस खाली कोसळतो. ह्यालाच कोणी कलाटणी असंही म्हणतात. एकदा मी आगगाडीतून चाललो होतो. एका डब्यात एका बाजूला तो बसला होता, त्याच्या मांडीवर ती बसली होती. तो कुरूप होता, ती सुंदर होती. तो तिच्या गळ्याला मिठी मारी, तिचं चुंबन घेई. तो लोकांकडे पाहतच नव्हता. असं 2-3 तास चाललं होतं. त्याचं वय 80 वर्षाचं होतं. तो आजोबा होता, ती त्याची नात होती. मूर्खपणा हाही विनोदाला भांडवल पुरवतो. एका मित्राकडे एक गृहस्थ गेला. त्याच्याकडे एक लहान मुलाची तसबीर होती. त्याच्या मित्राने विचारलं, ही कुणाची तसबीर? तो गृहस्थ म्हणतो, या तसबिरीमुळे मला फार हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. आम्ही दोघं जुळी भावंड. एकदा आई आम्हाला नदीवर घेऊन गेली आणि आमच्यापैकी एक जण नदीत बुडाला. पण मी मेलो की तो मेला असा मला प्रश्न पडलाय. मला वाटतं मी मेलो, पण आईला वाटतं की तो मेला. लहानपणी माझं वजन 2.5 पौंड होतं असं त्या ग्रहस्थांना सांगतात. दुसरा माणूस म्हणतो, मग तुम्ही लहानपणी मेला असला पाहिजे. शाब्दिक कोट्यांपेक्षा कल्पनेवर आधारलेला विनोद श्रेष्ठ. काही चांगल्या कोट्यांनीही विनोद निर्माण होतो. गडकऱ्यांनी खरा कवी आणि खोटा कवी ह्यांच्याविषयी सांगितलं की खऱ्या कवीत आणि खोट्या कवीत 2 बोटांचं अंतर असतं. खरा कवी स्वर्गात भराऱ्या मारत असतो आणि खोट्या कवीला स्वर्ग 2 बोटं उरलेला असतो. एक ग्रहस्थ, आपण टिळकांचे दोस्त आहोत असं सांगत, माझ्याशिवाय गायकवाड वाड्यात सुपारीचं खांड फुटत नाही म्हणून हुशारकी मारीत. त्यावर मी त्यांना म्हटलं की लोकमान्यांना सुपारीचं खांड फोडण्यासाठी तुमच्यासारख्या दगडांचीच आवश्यकता आहे. सल्लागार म्हणजे ज्याचा सल्लागार असतो तो. विद्यापीठ म्हणजे विद्येचं पीठ करतं ते. अशा शाब्दिक कोट्याही करता येतात, पण त्याला फारसं महत्त्व नाही. व्हाईट पेपरला मामा वरेरकर व्हाईट पेपर म्हणत. भिकार कोट्या करण्यात महाराष्ट्रात मामा वरेरकर हे प्रख्यातच आहेत. शाब्दिक विनोदापेक्षा कल्पनानिष्ठ विनोद जास्त श्रेष्ठ आहे. वाईची गोष्ट सांगतो. कृष्णा नदीत एकदा शिक्षक आणि विद्यार्थी पोहायला गेले. मास्तरला पोहता येत नव्हतं म्हणून ते धारेत अडकले. इंग्रजी 5वीतल्या गोखलेनं त्यांना तीरावर आणलं. मास्तराने सद्गदित होऊन विचारलं, गोखले, तू मला वाचवलंस, तुला काय पाहिजे? गोखले म्हणाला, मी तुम्हाला वाचवले शाळेत सांगू नका, नाहीतर 1 दिवसाची सुट्टी बुडवली म्हणून मुलं मला मारतील. एकदा नवरा बायको सिनेमाला गेले. पडद्यावर नायक नायिकेची गंमत सुरू झाली. पार्वतीबाई धोंडोपंतांना म्हणाल्या, बघा बघा जरा, नाहीतर तुम्ही. त्यावर धोंडोपंत म्हणतात, त्याला त्याबद्दल 10,000 रुपये मिळतात, फुकट करतो की काय तो? चर्चिलनं अशीच एक गोष्ट सांगितली. एक लहान मुलगा विहिरीत पडून बुडत होता. त्याला एकानं वर काढलं. इतक्या त्याची आई तिथं आली आणि कुणी काढलं याला वर असं तिने विचारलं. बाई आपली प्रशंसा करील असं काढणाऱ्याला वाटलं. तो पुढे आला आणि मी काढलं म्हणून म्हणाला. बाईनं विचारलं, पण याची टोपी कुठे आहे? परिस्थिती आणि स्वभाव यामुळे विनोद निर्माण होतो. तात्यासाहेब केळकर याबद्दलच्या गोष्टी सांगत. एका खेडेगावात एक शिक्षक होता. कधी डेप्युटी फिरतीवर येई. एके दिवशी मास्तर शाळेतच टेबलावर पाय आडवे करून न्हाव्याकडून हजामत करून घेत होते. दाढीला साबण लावलेला होता. तोच डेप्युटी आले. शिक्षक घाबरले. न्हावी गांगरला. पण डेप्युटी म्हणाले, तुझं काम होऊ दे, मागून मी करतोच. एका मास्तरांना तंबाखू खाण्याचा आणि वर्गात कादंबऱ्या वाचण्याचा नाद होता. डेप्युटी आले म्हणजे कादंबरी टेबलाच्या खणात टाकायची आणि तंबाखू बाहेर थुंकायची असा यांचा बेत होता. पण डेप्युटी आलेसे कळताच ह्यांनी कादंबरी बाहेर फेकली आणि टेबलाच्या खणात तंबाखू थुंकली. डेप्युटीनं वर्गात येऊन कॅटलॉग काढण्यासाठी टेबलाचा खण उघडला आणि त्याचा हात रंगला. लहानपणी आम्ही एका खेडेगावी नाटक रंगवायला गेलो. हरिश्चंद्राचं नाटक होतं.
तारामतीला रंगवण्याचं काम माझ्याकडे होतं. तारामतीची मी चौकशी केली. तो एक मिशा असलेला वृद्ध समोर आला. मिशा का काढल्या नाहीत म्हणून विचारता अजून माझे वडील जिवंत आहेत असं तो म्हणाला. आणि लोकांना हे माहीत आहे म्हणूनही त्यानं सांगितलं. तसंच त्याला रंगवलं. तारामतीला मिशा होत्या तरी कोणीही असला नाही. माणसानं खेळकर असावं, जीवाचा संताप करून घेऊ नये. आपण नाटकाला गेलो आणि समोर भलं मोठं पागोटं घातलेलं कोणी बसलं असेल तर त्याच्याशी भांडून काम भागत नाही. नाटकातला थोडा थोडा भाग आम्हालाही सांगा असं म्हटलं की तो पागोटं काढतो. 10ला गाडी गाठायची आहे, घरात बायको आहे पण तिच्या मागे पोरवडा, ओली लाकडं, त्यामुळे स्वयंपाक उशिरा झाला. त्यातूनच मित्र त्रास देण्यासाठी आला. टांग्यात बसलो तर टांगा चालेना, स्टेशनावर आल्यावर टांगेवाल्याकडे मोड मिळेना. अशा परिस्थितीत गाडी चुकली तर काय करायचं? बायकोला बडवून काढलं पाहिजे, लाकडं पुरवणारे महामूर्ख आहेत, घड्याळ नीट चालत नाही असा संताप करून किंवा टांगेवाल्याला आई बहिणीवरून शिव्या देऊन का भागणार आहे? एक गाडी गेली तर दुसरी, असला खेळकरपणाच हवा त्यासाठी. निरनिराळ्या प्रकारची माणसं, त्यांचे स्वभाव, यात विनोदाला भरपूर वाव असतो. अति झालं की हसं होतं. स्वराज्य बळकट करायचं असेल तर, हिमालयाची आबरू वाचवायची असेल तर, गंगा नदी आटू द्यायची नसेल तर डॉक्टर म्हस्करांना मत द्या असं म्हटलं की हसू येतं. गल्लीतल्या निवडणुकीला राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा आला की हसू आलंच. बाळासाहेब पंतप्रतिनिधींचं उदाहरण घ्या ना. सर्वांवर साष्टांग नमस्काराचा रामबाण उपाय ते सांगत. डोकं दुखो, पोट दुखो, परीक्षा असो, सर्वांवर तोच उपाय. भगिनीनो, खरं बोलणं कठीण आहे. सभ्य लोकांसमोर मला सांगायला संकोच वाटतो, पण ते म्हणत अमकं 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 अमक्यामुळे होतं. महाराष्ट्रात असे नमुने पुष्कळच आहेत. वामन बाजी रुईकर हे मिठाचे शौकीन होते. लवणांबुनस्य, लवण म्हणजे मीठ, अंबू म्हणजे पाणी, नस्य नाकातून ओढणं, याचा प्रयोग ते करीत. संन्यासी झाले तरी त्यांनी लवणानंद हे नाव घेतलं. मरताना मला मिठात पुरा म्हणून ते सांगून गेले. पूर्णान्न भागवत हे अन्न तसंच भक्षण करीत. हरभरे, गहू वगैरे तसंच खायचे. विनोद हे दोष मांडण्याचं प्रभावी शस्त्र आहे. फ्रान्समध्ये मोलियरने हे काम फार चांगल्या रीतीनं केलं आहे. विनोद ही वाङ्मयातील अहिंसा आणि शिव्या ही वाङ्मयातील हिंसा होय. मी अहिंसावादी आहे. वैद्य आणि डॉक्टर यांचं ज्ञान आणि रोग्याची ओढाताण. अशिक्षित माणूस अधिकार पदावर चढला तर त्याचे चालणारे चाळे, ह्यावर विनोद हा रामबाण उपाय आहे. पुणे नगरपालिकेत काँग्रेसचे 32 दगड सांभाळण्याचं काम मी करत होतो आणि त्यात रडकुंडीला आलो होतो. पगारांच्या टाईम स्केलची गोष्ट एका सभेत आली असता एक जण म्हणाला, टाईम स्केल लावलं म्हणजे प्रत्येक मेंबर टायमावर येत जाईल. शहराचे रस्ते डांबरी करावे असा ठराव आल्यावर दुसरा एक म्हणाला, आधीच पुण्यात रस्त्यावर गुडघाभर चिखल आणि त्यात डांबर घातलं की एकदा आत गेलेला पाय बाहेर निघायलाच नको. विनोदाच्या तत्त्वज्ञानानं समाजातील कितीतरी व्यंगांवर टीका करता येते. स्वामी शिवानंदांनी ब्रह्मचर्य हेच जीवन हा ग्रंथ लिहिला. त्यातला फोलपणा पटवण्यासाठी मला ब्रह्मचारी लिहावा लागला. कोल्हटकरांनी लिहिलेले सुदाम्याचे पोहे, गडकरांनी रंगवलेलं ठकीच्या लग्नाचं चित्र, ही अशीच टीका होय. विद्वान प्रोफेसराच्या तत्त्वज्ञानामुळे रडणारं आणि पोरीच्या आडगुल्या मडगुल्यानं हसणारं तान्हपोर, जगात जन्मापासून मरेपर्यंत मूकनायकाची भूमिका करणारे लोक, किंवा चार्ल्स डिकन्सनं रंगवलेली चित्र, चार्ली चॅप्लिनने केलेल्या भूमिका आणि इतरही विनोदी लेखकांनी रंगवलेली चित्र विनोदाच्या द्वारे कितीतरी महान कार्य करतात. विनोद हा एक सामाजिक रस असून तो सर्व समाजात उघड करून दाखवता येतो. विनोद हा माणसाचे दोष दाखवतो. माणसाचा दोषांसकट असलेला चांगुलपणा मान्य करतो. सुख आणि दुःख यांच्यातील सुवर्णमध्य साधतो. उत्तम विनोद हा समाजातील उच्च संस्कृतीचा निदर्शक असतो.
आज विनोदी भाषणाला प्रचंड गर्दी जमते. ही महाराष्ट्राची प्रगती आहे. इतर देशी भाषांपेक्षा मराठी विनोद उच्च कोटीचा आहे. द्वेष, राग, असूयारहित शुद्ध बुद्धीने निर्माण केलेला विनोद महाराष्ट्रात अधिक निर्माण झाला पाहिजे आणि सद्भावना पराकोटीला गेली पाहिजे. विनोद हा मानवतेवर अपरंपार प्रेम करणारा, हसता हसता शिक्षण देण्याचा श्रेष्ठ प्रकार आणि समाजाचा मोठा उपकार करताय. त्याचा उत्तरोत्तर अधिकाधिक उत्कर्ष होवो. कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत. चहाच्या कपात पडून मेलेल्या माशीला उद्देशून लिहिलेली ही विलापिका. ऐ नरांग मल शोणित मक्षिके, जनु विनाशक जंतु सुरक्षिके, असुपरीक्षित हारक तक्षिके, क्या हुआ अफसोस मक्षिके. या प्रभात समयास मंगल, चमकती दव मौक्तिक निर्मल, गात पक्षीगण हा गगनी फिरे, पण दशा तव काय अरे अरे. ओसरी वरुनिया तव मैत्रिणी, गात स्वैर फिरतात सुलक्षणी, परी तुला न बघती मुळी ढुंकुनी, संकटी जगी कुणा न असे कुणी. मंडई नव्हती का तुझ मोकळी, की मिठाई मथुरा भुवनातली, नवती का उपहार गृहे खुली, म्हणून आलीस नेमकी या स्थळी. त्यजुनी शांत शहरातील बोळते, मनुज वस्तीत आलीस का इथे, करीत दत्तू भट काय तपासणी, म्हणून घाबरून आलीस तू झणी. शर्कराकण येथील सांडले, सेऊनी न तुझ सौख्य जाहले, की यमी करीचे गुळ खोबरे, शमवी भूकन काय तुझी बरे. पेय बोलुनी चालुनी घातकी, बुडविते बघ भारती यासकी, या अशा व्यसनात विलायती, अडकता फळ दारुण शेवटी. नर जसा बुडतो भवडोही, तेवी खालीवर जासी आई, काडी वाचवी जरी बुडत्याला, काडीचा न परी आश्रय गे तुला. स्थिती तुझी करुणास्पद ही अशी, बघू तरी उघड्या नयनी कशी. अंगी तेवी भरले भय कापरे, आणि त्यात निवलान चहा बरे. हाय सोडूनी जाशील नाम, छे सले नुसती मनी कल्पना. समीप पाऊस काळ ही पातला, आणि तू निघुनी जाशीचा आजला. अह आम्रफल मोसम येईल, आम्ही असू परी तू नसशील. फेकू सालटी चोखुनी चोखुनी, तुझ विना पण जातील वाळुनी. तुझ विना कविमुखे दिसतील की, भृंगहीन कमळासमती फिकी. कौन्सिलात सभासद आणि, मारतील कवणा तुझ वाचुनी. राजकारण रोज नवे नवे, राष्ट्रभक्त करण्यास तयार हे. शिंकुनी आह देईल यापुढे, त्या इशारत कोणतरी गडे. या परी नवतरंग मनात, येऊनी हृदय होय कंपित. पेय पृष्ठी उठली तुक्यात, मंद श्वास लहरी सहलाट. फडफड फडपंखा हालवीती तराया, तडफड बहु केली जाहले कष्टवाया. मिटवुनी वलेसे पायती शांत झाली, अहह तडक आणि खालती खोल गेली. टाकुनी लांब सुस्कारा उमाळा दाबुनी उरी, चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचे वरी. अत्र्यांच्या अध्यक्षीय भाषणांबद्दल एका वाक्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की ज्या अध्यक्षीय पदाच्या खुर्चीवर ते विराजमान होत असत, त्या विषयाचा तो सन्मान होत असे. इतकं ते अध्यक्षीय भाषण परिपूर्ण आणि व्यासंगी असायचं. जो मुद्दा मांडायचा तो असंख्य उदाहरणांनी आणि पुराव्यांनी ठासून सांगितला जाई.
त्यामुळे एकूणच ते अध्यक्षीय भाषण हे त्या सभेचा परमोच्च बिंदू ठरायचं. मग ते साहित्यविषयक असो किंवा राजकीय असो, ते खास अत्रे शैलीतलं असायचं. 30 ऑक्टोबर 1942 या दिवशी नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून आचार्य अत्रे यांनी केलेलं भाषण. साहित्यिक हे स्वातंत्र्याचे भाट आहेत. जगाच्या आरंभापासून स्वातंत्र्याची जयगीतं गाऊन मानवी स्वातंत्र्याच्या ध्येयाची ज्योत त्यांनी जिवंत ठेवलेली आहे. पण भांडवलशाही राष्ट्रात आज साहित्यिक स्वतंत्र नाहीत. जुलमी कायद्याखाली त्यांची प्रतिभा चिरडली गेलेली आहे. भाषण स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य हा नागरिक स्वातंत्र्याचा पाया आहे. या पायावरच राजकीय स्वातंत्र्याचं जीवन उभारलेलं असतं. ते भाषण आणि लेखन स्वातंत्र्य मिळवायसाठी लेखकाने आपलं सर्वस्व पणाला लावलं पाहिजे. स्वार्थ, सत्तालोभ, वर्णवर्चस्व, जुलूम, दास्य या मानवजातीच्या शत्रूंचा या युद्धामध्ये जर निपात झाला तर समतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शांततेच्या भूमिकेवर उद्याची जगाची पुनर्घटना करताना मानवतेची सनद लिहावी लागेल. ती लिहायसाठी मुत्सद्दी, सेनापती की व्यापारी यांना न बोलावता जगातल्या साहित्यिक महात्म्यांना पाचारण करावं लागेल. बंदुकीने युद्ध होत असले तरी ती लेखणीनंच निस्तरावी लागतात. आज महाराष्ट्राचे प्रमुख साहित्यिक इथे जमलेले आहेत. उद्या लिहिल्या जाणाऱ्या ह्या मानवतेच्या सनदेचा पुरस्कार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हिंदी जनतेच्या वतीनं गर्जना करून त्यांनी जगाला सांगितलं पाहिजे की 40 कोटी लोकांचा हा प्रचंड देश यापुढे एक क्षणभरही पारतंत्र्यात राहायला तयार नाही. आमचं स्वातंत्र्य मिळवायला आणि राखायला आम्ही आमचं सर्वस्व धुळीला मिळवू आणि आम्ही स्वतंत्र झालो तरच बाकीचं जग स्वतंत्र होईल. 3 वर्षापूर्वी सुरू झालेल्या राक्षसी महायुद्धाचा वणवा आता संबंध जगभर पसरलेला आहे. एवढंच नाही तर त्याच्या दाहक आणि विध्वंसक शक्तीला आता सीमा उरलेली नाही. या वणव्याच्या ज्वाला हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन थडकल्या असून त्या आगीचा डोम कधी कोणत्या वेळी तुमच्या आमच्या घरादारात उठेल याचा आता काही नेम राहिलेला नाही. अखिल मानवजातीवर आपलं पाशवी प्रभुत्व प्रस्थापित करणाऱ्या चंगीज खानाचा आधुनिक अवतार आज जगामध्ये अवतीर्ण झालेला आहे. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षीच्या खाईत लाखो निरपराधी जीवांच्या आहुती प्रत्यही पडून भस्मसात होत आहेत. मानवजातीच्या स्वातंत्र्यावर, शांततेवर आणि भवितव्यावर आज भीषण गंडांतर आलेलं आहे. जीवनाची जी अत्युच्च मूल्य आम्ही आजपर्यंत पूजित आलो ती धुळीला मिळत आहेत आणि हजारो वर्षाची मानवजातीची बौद्धिक प्रगती आणि संस्कृती रसातळाला पोचताय की काय? आणि अश्मयुगीन अवस्थेमधील पशुकोटीपर्यंत फिरून मानवजात मागं रेटली जाते का काय? अशी चिंता जगातल्या प्रत्येक जाणत्याला आज पडलेली आहे. मरणापेक्षाही भीषण अशा पारतंत्र्याच्या आणि दास्याच्या धूसर ढगामध्ये भविष्यकाळाची क्षितिज झाकळून गेल्यामुळं समोर काही दिसेल असं झालेलं आहे. या काळरात्रीच्या अंधारातून जर भाग्यशाली भवितव्याचा अरुणोदय होणार असेल तर तो डॉन आणि होल्गा नदीच्या प्रवाहाची स्पर्धा करणाऱ्या पराक्रमी रशियन वीरांच्या रक्तामधूनच होणार आहे. एवढ्या दुगदुगत्या आशेवर जगातील लोकशाही अजून जिवंत राहिलेली आहे. गेली 150 वर्ष आम्ही परकीय सत्तेचे दास आहोत. आज अखिल मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी म्हणे जगामध्ये भीषण संहार चाललेला आहे. या स्वातंत्र्याच्या संग्रामात पारतंत्र्याच्या बेड्या हातात अडकल्या असताना सुद्धा आमचे काही वीर तसेच लढत आहेत. या युद्धामध्ये शेवटी लोकशाही राष्ट्रांचा विजय झाला तरी देखील आपल्याला स्वातंत्र्य मिळेल किंवा काय याची खात्री नसताना सुद्धा दुसऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी गुलाम हिंदुस्थानला आज लढावं लागतं आहे. हे करुण दृश्य बघून कोणत्या सहृदय माणसाच्या भावनांची कालवा कालव झाल्याशिवाय राहील? हिंदुस्थानसारखं प्रचंड राष्ट्र जोपर्यंत परतंत्र आहे
तोपर्यंत जगाला स्वातंत्र्य मिळणार नाही असं संयुक्त राष्ट्राला निक्षून सांगणारे जनतेचे पूज्य पुढारी आज कारागृहामध्ये अडकून पडलेले आहेत. स्वातंत्र्यासाठी तळमळणारी देशातील बहुसंख्य जनता राज्यकर्त्यांच्या हट्टी आणि अडेल धोरणामुळं जास्त असंतुष्ट आणि अस्वस्थ झालेली आहे. देशामध्ये चहूकडे विचारांची बेदिली माजलेली आहे. कोणाचा लगाम कोणाच्या हातात राहिलेला नाही. कोणालाही आपल्या भवितव्याबद्दल सुरक्षितता वाटेनाशी झालेली आहे. एका बाजूला महागाईचं दैत्य आणि दुसऱ्या बाजूला उपासमारीचा राक्षस आपले जबडे वासून गरीब जनतेला भेडसावत आहेत. पोट जाळायला अन्न मिळेल असं झालं आहे, दिवे जाळायला तेल मिळेल असं झालं आहे. देशाच्या अशा दारुण दैन्यावस्थेमध्ये जर अचानकपणे परचक्र आलं तर आपली काय दाणादाण उडेल या चिंतेमध्ये सगळी जनता आज चूर असताना आपण आपलं हे साहित्य सन्मान भावेत आहोत. ही गोष्ट कदाचित कोणाला हास्यास्पद वाटायचा संभव आहे. आजच्या सुधारलेल्या जगामध्ये राजसत्तेप्रमाणे साहित्यही आज बहुशः लोकाधीन झालेलं आहे. आजच्या युगात मानवी जीवनाला अवश्य असणारं साहित्य हे 6वं महाभूत आहे. कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राला सैन्यापेक्षा आरमारापेक्षा साहित्याची आज जास्त जरूर आहे. कारण सैन्य आणि आरमार फार झालं तर जिवंत राष्ट्राचं रक्षण करू शकेल, पण राष्ट्राला जिवंत ठेवायचं काम केवळ साहित्यच करू शकतं. राष्ट्राच्या पौरुषाच्या आणि पराक्रमाच्या परंपरा या जिवंत राखून त्याग, धैर्य, शौर्य हे गुण जनतेच्या अंगी यायला बंदुका आणि तोफांच्यापेक्षा साहित्याचाच उपयोग जास्ती होतो. ब्रिटिश राष्ट्राचं आजपर्यंत जे संरक्षण झालेलं आहे ते नेल्सनच्या आणि वेलिंग्टनच्या लढाऊ परंपरेमुळे झालेलं नाही. ते बेकन, शेक्सपियर, शेले, गिबन, बर्क, डिकन्स आणि शॉ या साहित्यप्रभूंच्या अजस्र सामर्थ्यामुळे झालेला आहे. ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार जगभर पसवायचं श्रेय जरी इंग्रज शिपायांना असलं तरी हा साम्राज्याचा डोलारा इतकी वर्षे टिकवण्याचं श्रेय सर्वस्वी इंग्रजी भाषेला आणि साहित्याला आहे. समुद्रावरच्या प्रभुत्वापेक्षा साहित्याचं प्रभुत्व इंग्रजांना जास्त हितकारक झालेलं आहे. हिंदुस्थान आम्ही गमावला तरी हरकत नाही, पण आमचा शेक्सपियर गमवायला आम्ही केव्हाही तयार होणार नाही. हे कार्लाईलचे उद्गार साम्राज्यापेक्षा साहित्य श्रेष्ठ आहे या सत्याची कबुली देतात. जर्मनांच्या राक्षसी टोळधाडीच्या चिंधड्या उडवायच्या ऐवजी अभूतपूर्व वीरश्री रशियन जनतेच्या अंगी जर आज कोणी निर्माण केली असेल तर ती टॉल्स्टॉय, डॉस्टॉव्स्की, मार्क्स आणि लेनिन यांच्या स्फूर्तिदायक साहित्याच्या शिकवणीमुळंच हे कोणीही सांगू शकेल. हिंदी राष्ट्राचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्यप्रेम जर आज कशामुळे जिवंत राहिला असेल तर ते व्यास, वाल्मिकी, कालिदास, भवभूती, ज्ञानेश्वर, तुकाराम, टागोर आणि गांधी यांच्या अमर साहित्यामुळं आणि सामर्थ्यवान शिकवणीमुळंच ही गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे. आमच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची ग्वाही देण्यासाठी रामायण, महाभारत हे ग्रंथ जोपर्यंत डोंगरासारखे आमच्या पाठीमागे उभे आहेत तोपर्यंत भविष्यकाळाबद्दल निराश व्हायचं आम्हाला काही कारण नाही आहे. ज्या समाजाजवळ साहित्याचं सामर्थ्य नाही तो समाज पारतंत्र्यातून बाहेर येणं अशक्य आहे. निग्रो लोकांच्या गुलामगिरीचं हेच एक कारण आहे. कोणत्याही देशाच्या विजयाच्या स्वातंत्र्याच्या झगड्यामध्ये शस्त्रापेक्षा साहित्याचा उपयोग अधिक झालेला आढळून येतो. इलिझाबेथ राणीच्या काळी स्पॅनिश आरमाराचा पराभव करून ब्रिटिशांनी समुद्रावरच्या स्वामित्वाचा जो पाया घालून ठेवला त्याच वेळेला इंग्रजी साहित्याचं वैभव पराकाष्ठेला पोचलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करण्यासाठी जी मोहीम काढली त्यावेळी मराठी संतांची अभंगवाणी संबंध मराठी जनतेला एकाच समान विचारसरणीच्या भूमिकेवर आणायचा प्रयत्न करत होते. संतांच्या साहित्याने साधलेल्या सहकार्याच्या सामर्थ्यावरच मराठी स्वराज्याची संस्थापना झाली. संस्कृताच्या आणि पांडित्याच्या दंभाविरुद्ध
बंड पुकारण्यासाठी मराठी भाषेची स्वतंत्र प्राणप्रतिष्ठा झाली. मराठीचा पक्ष हा सामान्यांचा, बायाबापड्यांचा, स्त्री शूद्राधिकांचा आणि म्हणूनच सकल जनांचा पक्ष म्हणून स्थापन झालेला आहे. म्हणून समाजाच्या खालच्या थरापर्यंत भाषेचं आणि साहित्याचं लोण पोहोचवलं पाहिजे आणि बहुजन समाजाची वैचारिक क्रांती घडवून आणली पाहिजे. हेच आजच्या साहित्यिकांचं कर्तव्य आहे. बहुजनांना कळेल अशा सुगम भाषेमध्ये आणि सुलभ पद्धतीनं हे साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. लोकांना ते वाचता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. लोकांसाठी तयार झालेलं साहित्य वाचायची आवड जनतेमध्ये निर्माण व्हायसाठी जर कोणत्या वाङ्मयाची आधी जरुरी असेल तर ती ललित वाङ्मयाची. ललित वाङ्मय हे असं वाङ्मय आहे की जे जनतेपर्यंत विनासायास पोचू शकतात. लोक त्या आवडीने आणि आनंदाने वाचायला लागतात, गाऊ शकतात, रंगभूमीवर रुपेरी पडद्यावर पाहू शकतात, ऐकू शकतात. म्हणून ललित वाङ्मय हे लोकवाङ्मय आहे. तेच खरं राष्ट्रीय वाङ्मय असं मी म्हणतो. ललित वाङ्मय हेच खरं लोकवाङ्मय. ही भूमिका एकदा कायम केली की मग हे ललित वाङ्मय अधिक तेजस्वी आणि सामर्थ्यवान कसं होईल. लोकरंजनाचं, लोकशिक्षणाचं, लोकजागृतीचं त्याचं कार्य अधिक प्रभावशाली कसं होईल याचा विचार केला पाहिजे. कलात्मक मनोरंजन हे तर ललित वाङ्मयाचं स्वरूपच आहे. पण केवळ मनोरंजन करणं एवढंच ललित वाङ्मयाचं उद्दिष्ट नाही आहे. समाजाच्या विविध जीवनावर प्रकाश पाडून त्या जीवनातील प्रागतिक प्रवृत्तींचा पुरस्कार करायचा हा ललित वाङ्मयाचा प्रधान हेतू आहे. झाडावरून पडणाऱ्या एकाच फळामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या विश्वव्यापी कायद्याचं प्रतिबिंब न्यूटनला दिसून आलं. बागेतली सगळ्या फळांची झाडं गदगदगदा हलवून हे बघायचं काही उपद्व्याप त्याला करावा लागला नाही. वर्णनाचा निष्कारण विस्तार न करता समाजाच्या प्रातिनिधिक प्रवृत्तीवर एकदम बोट ठेवता येणं यातच खरी वास्तववादी कला आहे. वाङ्मयातील समाज जीवन हे सत्यसृष्टीतील समाज जीवनामधून निवडून निराळं केलेलं जीवन असतं. जीवनातील वास्तववाद आणि वाङ्मयातील वास्तववाद या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. पुष्कळांना जसा नकाशा वाचता येत नाही तसं पुष्कळांना वाङ्मयातील वास्तव जीवन कळत नाही. नकाशा आहे तसं जमिनीचे चित्र नाही, तसं वाङ्मयातलं जीवन हे समाजाच्या दैनंदिन जीवनाचं चित्र नाही आहे. चिंतामणी देशाचा कंठमणी झाला. दुसऱ्या दिवशी दिनांक 26 रोजी सकाळी आम्ही चिंतामणरावांशी फोनवरती बोललो. मी म्हणालो, आपल्या संबंधीच्या कृतज्ञतेच्या भावनेनं आमची मनं इतकी उचंबळून आली आहेत की आपल्याशी काय बोलावं हेच आम्हाला कळत नाही. काल सकाळी आपल्याला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा राष्ट्रपतींनी आपला राजीनामा स्वीकारल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. आपल्या डोक्यात त्यावेळेला काहीतरी निराळेच विचार चालले असतील. अशावेळी आपल्या विचारतंद्रीमध्ये आम्ही व्यत्यय आणला त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. चिंतामणराव हसून म्हणाले, छे छे, तसं काही नाही. राजीनामाचा माझ्या डोक्यात विचारही नव्हता. मी त्यावेळेला अगदी आनंदात होतो. तुम्ही वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. त्यानंतर म्हणाले, आत्तापर्यंत महाराष्ट्रातले कित्येक लोक वीरश्रीच्या मोठ्या मोठ्या वल्गना करत होते. आम्ही राजीनामे देतो, आम्ही लढतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. पण प्रत्यक्षात रणांगणात उतरण्याची मात्र कोणाचीच तयारी नाही. या संग्रामाचा पहिला बळी पडण्याची संधी अखेर मला मिळाली, हेच मी माझं भाग्य समजतो. महाराष्ट्राचा लढा काही केवळ प्रांतीय लढा नाही. 3 कोटी जनतेची सेवा ही केवळ महाराष्ट्राची सेवा नसून भारताची सेवा आहे असं मी मानतो. कोणतीही गोष्ट माणसानं करायची ती अंतःकरणापासून करावी. टिळकांचा आधिदैविक शक्तीवरती विश्वास होता. देअर इज अ डिव्हाइन पॉवर दॅट रूल्स ओव्हर द डेस्टिनी ऑफ मेन अँड नेशन, असं ते म्हणाले होते. त्या आधिदैविक शक्तीवरती माझी श्रद्धा आहे. माझ्या वर्तनाबद्दल आज कोणाला काही वाटलं तरी त्याचा निवाडा शेवटी तीच शक्ती करेल आणि तीच त्याचं फळ देईल.
चिंतामणरावांच्या अंगात एका निराळ्याच दैवी शक्तीचा संचार झाल्याचा प्रत्यय त्यांच्या आवाजातून आणि भाषेतून होत होता. म्हणून त्यांचं भाषण ऐकताना मधून अंगावरती कंप उठल्यासारखं वाटत होतं. चिंतामणरावांचं आणि आमचं हे भाषण 9 वाजता झालं. आणखीन 2 तासांनीच लोकसभेपुढे आपल्या राजीनाम्यासंबंधीचं निवेदन ते सादर करणार होते. पण आमच्याशी बोलताना त्यासंबंधी एक अक्षरही त्यांच्या तोंडून निघालं नाही. देशमुखांनी अवघं 30 मिनिटंच भाषण केलं. अगदी बजेटचं भाषण करावं तशा निर्विकार स्वरात केलं. निर्भेळ सत्याखेरीज त्या भाषणात दुसरं काहीही नव्हतं. पण ते सत्य इतकं भयानक होतं की त्याच्या दर्शनानं काँग्रेसवाल्यांची बुबळं 2 इंच तरी बाहेर आली. मोरारजींना तर सपशेल त्यांनी गारदच करून टाकलं. पण उभ्या हयातीत नेहरूंना त्यांच्या तोंडावर शेकडो लोकांसमक्ष कुणीही सांगितलं नाही की मंत्रिमंडळाची सर्व सत्ता बळकावणारे आणि नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणारे तुम्ही हुकुमशहा आहात म्हणून. हे सांगण्याचं ऐतिहासिक कर्तव्य देशमुखांना करावं लागलं. सत्तेचा उन्माद नेहरूंच्या अंगात शिरला होता. अतिरिक्त स्तुतीनं आणि जयजयकारानं तो उन्माद त्यांच्या डोक्यात जाऊन बसला होता. म्हणून स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं त्यांच्या कर्तव्याची जाणीव त्यांना करून देणारा एखादा देशमुखांसारखा पंचाक्षरी त्या घटकेस हवाच होता. भारतीय सरकारच्या मंत्रिमंडळातला कारभार किती पोरकटपणे आणि घटनाविरोधी रीतीनं चाललेला आहे याच्यावर देशमुखांनी झगझगीत प्रकाश टाकला. मंत्रिमंडळाची सर्व सत्ता नेहरू आणि त्रिमूर्ती समिती यांनी बळकावून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी का करावी याचं एकही समर्थनीय कारण न देता किंवा त्या योगानं महाराष्ट्राचं नि भारताचं कल्याण कसं होईल हे न दाखवता तसा निर्णय घेतला. मुंबईसारखे हत्याकांड इतर कोणत्याही देशात झालं असतं तर त्याची न्यायालयीन चौकशी कायद्यानं करणं भाग पडलं असतं. पण मुख्य प्रधानानं आणि गृहमंत्र्यानं मुंबईमधल्या अत्याचाराची चौकशी करण्याची विनंती झटकाफटकी आणि असभ्यपणे नाकारली. हाशापूरच्या अत्याचाराची चौकशी होते आणि मुंबईच्या गोळीबाराची चौकशी होत नाही. यावरून राज्यकर्त्या पक्षाच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध वैरभाव आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून त्या पक्षाच्या संगतीत राहायला आपण यापुढे मुळीच तयार नाही असं देशमुखांनी साफ सांगून टाकलं. त्यांच्या भाषणातले शेवटचे शब्द तर संस्मरणीय होते. ते म्हणाले, हिंसेचं नियंत्रण न्यायानं आणि समजूतदार वागणुकीने होतं. मुंबईबाबत ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्या आक्रमक अहिंसेनं भारताच्या ऐक्याला जेवढा धोका पोचेल तेवढा प्रत्यक्ष हिंसेच्या उद्रेकानं पोचणार नाही. हिंसेची गय करावी असं कोणताही शहाणा माणूस म्हणणार नाही. पण जिथे शेकडो नागरिकांचा प्रश्न येतो तिथे हिंसेचा प्रतिकार खंबीरपणे करण्यात यावा, पाशवी रीतीनं करण्यात येऊ नये. हिंसेचा प्रतिकार सूड घेण्याच्या दृष्टीनं न करता निर्वैर भावनेनं करावा असं लोकमान्यांनी गीतारहस्यात सांगितलेलं आहे. म्हणून देशमुखांच्या मुखानं प्रत्यक्ष लोकमान्य टिळकच बोलले असा भास झाल्या वाचून राहिला नाही. देशमुखांसारख्या हसतमुख आणि विनयशील माणसानं एवढ्या निर्भय निर्दयतेनं नेहरूंची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बिंग उजेडात आणावीत याचा काँग्रेसवाल्यांना सर्वात जास्त धक्का बसला. त्यांना वाटलं की संस्कृत सुभाषितांनी सुशोभित केलेलं एखादं गुळगुळीत वाङ्मयीन भाषण करून देशमुख मंत्रिमंडळातून चालते होतील. पण एरवी कुसुमासारखा मृद असणारा हा माणूस प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होणारा एक महात्मा आहे हे त्या बिचारांना काय ठाऊक. विलायतेमधून सारे सन्मान घेऊन विजयानंदानं परत आलेल्या नेहरूंच्या डोक्यातील आत्मसंतोषाची सारी हवाच देशमुखांनी काढून टाकली. त्यांचं भाषण ऐकताना नेहरूंची स्थिती अतिशय अनुकंपनीय झाली होती असं प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसांनी मला सांगितलं. नेहरूंचं उत्तराचं भाषण अगदीच मिळमिळीत आणि बुळबुळीत झालं. देशमुखांनी केलेला एकही आरोप त्यांना निस्संदिग्धपणे नाकारता आला नाही.
तरी देखील एक काँग्रेसवाला MP मला म्हणाला, देशमुखांना जो संयम राखता आला नाही तो नेहरूंनी राखला. त्यांनी देशमुखांना अत्यंत रुबाबदार उत्तर दिलं. मी हसून त्याला म्हणालो, देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्याचं नेहरूंनी टाळलं, एवढाच काय तो रुबाबदारपणा त्यांच्या भाषणात होता. सगळ्यात काका गाडगळ्यांनी मौज केली. जणू काही आपणच भाषण केलंय अशा आवेशानं ते आमच्याकडे धावत आले आणि म्हणाले, बोला, फर्स्ट क्लास भाषण झालं की नाही. अर्थात देशमुखांचे सारे मुद्दे मी माझ्या भाषणात पूर्वीच सांगून टाकले होते. ते आज त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेत सांगितले इतकंच. तेव्हा शंकरराव मोरे हळूच माझ्या कानात म्हणाले, सांगायला जरा अश्लील वाटतं म्हणून, नाहीतर हा काका उद्या सगळ्यांना हेच सांगत सुटेल की भारतातील सर्व प्रजेचे जनक आपणच आहोत म्हणून. देशमुखांच्या भाषणानंतर लोकसभेच्या सभासदांना निराळ सांगण्यासारखं आमच्याकडं काही नव्हतं. ते आमचं काम संपलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी करोलबागेत डॉक्टर ना. भा. खरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळकांच्या चरित्रावरती माझं भाषण होतं. सभेला 1000 मराठी स्त्री पुरुष हजर होते. काँग्रेस श्रेष्ठींच्या हुकुमशाहीचा पहिला बळी मी होतो असं डॉक्टर खरे यांनी मोठ्या अभिमानानं सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीमधली सर्व वृत्तपत्र देशमुखांच्या भाषणानं भरून गेली होती. बहुतेक पत्र ही भांडवलवाल्यांच्या मालकीची असल्यानं त्यांनी देशमुखांच्या नावानं बोटच मोडली होती. टाइम्स ऑफ इंडिया म्हणाला की द फॉर्मर फायनान्स मिनिस्टर स्पोक मोर लाईक अ ब्युरोक्रॅट दॅन अ पॉलिटिशियन. स्टेटमेंट म्हणाले, आपण राजकारणी पुरुष नाही असं म्हणता म्हणता देशमुखांनी जवळजवळ निवडणुकीचं भाषण केलं आहे. आता ते निवडणुकीला पुन्हा उभे राहणार नाहीत म्हणून आम्ही त्यांच्यावर तसा आरोप करत नाही इतकंच काय. ते बिर्ला आणि देवदास गांधींच्या हिंदुस्तान टाइम्सनं देशमुखांच्यावरती सर्वात जास्त जोरकस हल्ला चढवला. ते म्हणाले, देशमुखांनी आपल्या आयुष्यात कमवलेली सारी आबरू या 30 मिनिटाच्या भाषणानं घालवून टाकली. दिल्लीमध्ये निपक्षपाती पत्र एकही नाही. सारी पत्रे काँग्रेसची आणि भांडवलवाल्यांची प्रचारक. तेव्हा देशमुखांच्यावरती त्यांनी तुटून पडावं हे साहजिक होतं. तथापि देशमुखांच्या विषयी सर्वात अत्यंत हृदयस्पर्शी उद्गार कुणी काढले असतील तर ते हरिभाऊ पाटसकरांनी. सद्गदित कंठानं ते आम्हाला म्हणाले, जन्मजात स्वभावच असा, त्याला कोण काय करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री चिंतामणराव देशमुखांचा निरोप घ्यायला आचार्य दोंदे आणि मी दोघंजण गेलो. चिंतामणरावांची मुद्रा त्यावेळेला अत्यंत प्रफुल्लित वाटली. कृतकृत्यतेचं एक अपूर्व तेज त्यांच्या तोंडावरती झळकत होतं. चिंतामणराव म्हणाले, इतके दिवस संयुक्त महाराष्ट्रासंबंधी मी काहीही कुठं बोललो नव्हतो म्हणून महाराष्ट्रातील कित्येक लोक माझ्यावरती चिडले होते. पण दारूगोळा हा जमवून ठेवायचा असतो, वाटेल तसा रस्त्यावरती उधळायचा नसतो, ही माझी भूमिका होती. शत्रू सैनिकांच्या डोळ्याचा पांढरा भाग दिसू लागला म्हणजे मग बंदूक उडवा असं ड्यूक ऑफ वेलिंग्टन आपल्या सैनिकांना सांगत असे. योग्य प्रसंगी मी माझी तोफ डागली म्हणून त्याचा एवढा परिणाम झाला. आता माझं कार्य संपलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आता तुम्ही नेटानं चालवा. मी तुम्हाला सल्ला देईन, नेतृत्व पत्करणार नाही. राजकारण हा माझा धर्म नाही. प्रत्येकानं स्वधर्मानं जगावं. माझे शब्द नेहरूंना झोंबले. पण ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत असं मी कधीही म्हटलेलं नाही. त्यांच्याभोवती महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्या विषाची बाधा नेहरूंना झाली आहे असं माझं म्हणणं. मुंबई शहर महाराष्ट्रापासून तोडण्यात देशाचं मुळीच कल्याण नाही. जर देशाचं कल्याण असतं तर ते शहर कायमचं वेगळं ठेवायला हवं होतं. 5 वर्षांनी जर महाराष्ट्रात त्याचा समावेश करायचं ठरलं तर मग देशकल्याणाचा मुद्दा खोटा ठरतो.
सूर्य ज्याप्रमाणे पृथ्वीवरील पाणी शोषतो आणि ते पाणी शतपटीनं पृथ्वीला परत देतो, त्याप्रमाणे खेडेगावातील श्रम आणि संपत्ती शहरं शोषतात आणि त्याच्या अनेक पटीनं मोबदला परत देतात. म्हणून ग्रामीण विभागापासून शहर निराळं तोडून काढणं हे अनर्थकारक आहे. दुसऱ्या दिवशीच्या भाषणाच्या तयारीत ते गुंगलेले असल्यानं त्यांचा फार वेळ घेणं आम्हाला प्रशस्त वाटलं नाही. म्हणून आम्ही लगेच उठलो, त्यांना नमस्कार केला. तेव्हा अगदी जवळ येऊन भावपूर्ण स्वरात ते म्हणाले, मी माझ्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा का दिला सांगू? मुंबई केंद्रशासित झाल्यानं सर्वात गरिबांचं फार नुकसान होणार आहे. ते पट्टेवाले, मजूर, कारकून, ती मध्यमवर्गीय कुटुंब, या सर्वांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. आणि हे सगळं कशासाठी? त्यामुळं भारताचं कल्याण होतं आहे हेही समाधान आपल्याला लाभत नाही. मग कशासाठी एवढ्या लोकांचा नाश करायचा? चिंतामणराव एकदम थबकले. त्यांच्या सजल डोळ्यामधून त्यांच्या हृदयात उचंबणाऱ्या मानवता प्रेमाचं महान मंगल दर्शन आम्हाला झालं. आम्ही धन्य झालो. चिंतामणरावच्या बंगल्यातून बाहेर पडताना 44 वर्षापूर्वी गडकऱ्यांनी त्यांच्यावरती रचलेल्या काव्याच्या ओळी माझ्या ओठावर आपाप घोळू लागल्या. वंश जाती तव समाज त्यापरी महाराष्ट्र भाषा, आजपासूनी सर्वांनाही तुझी फार आशा. मी, माझे कुळ, माझी जाती, समाज माझा हा, श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच आहा. अशा भावना मनी ठेवुनी जा वरती वरती, हृदय सागरा तुझ्या येऊ दे अमर्याद भरती. पाप अमंगल अनिष्ट किंवा अभद्र जे काही, स्पर्श तयाचा कधी न होवो तव छायेलाही. विजयी भव, महदायुष्यमान भव, चढवी यशोनाद, खेळतील तुझ भोवती आमुचे हे आशीर्वाद. गडकऱ्यांच्या मुखातून बाहेर पडलेली ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली की नाही?